श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आपण पशुपती व्रत कसे करायचे, किती सोमवार करायचे, याच्या आधी पशुपती व्रत का करावे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. तसेच पशुपती व्रतामध्ये सकाळची पूजा कशी करावी, संध्याकाळची पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, उद्यापन कसे करावे, कोणते नियम पाळावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. बघा, आपण सगळ्यात महत्त्वाचं पशुपती व्रत का करावे. एक लक्षात ठेवा की ज्याच्या आयुष्यात खूप अडचणी चालू आहे, खूप संकट आहे, त्यांना काही करावं सुचत नाहीये, म्हणजे अशा पण महिला आहे की ज्याचे दिवस पर्यंत आलेले आहेत. लग्न जमलेलं मोडतं, म्हणजे लग्न होत नाही, मुलंबाळ होत नाही, एखादी तुमच्या लग्नाशी रिलेटेड म्हणजेच तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं पटत नाहीये, तुम्ही माहेरी आलेले आहात, डिवोर्स पर्यंत केस गेलेली आहे, खूप म्हणतो ना की कर्ज आहे, त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाहीये, याचा अर्थ देव वरतून येऊन तुम्हाला काही त्या कर्जातून नील करणार नाहीये. एखादं आपत्कालीन दुःख येतं आणि आपत्कालीन संकट येतं ना की त्याच्यातून काही केल्याने आपण सुटत नाही. जसं आपण म्हणतो ना, एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा करतो आणि तो भरण्यासाठी तिसरा खड्डा करतो, तर हे असे खड्डे आपले वाढत चाललेले आहेत. या तुमच्या सगळ्या समस्यावर एक अशी प्रभावशाली सेवा म्हणेल आणि ती प्रभावशाली सेवा किंवा व्रत आहे ज्याला पशुपती व्रत असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे भोलेनाथ हे सांबा सदाशिव आहे, अतिशय भोळे आहे, भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येणारे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की पशुपती व्रत कधी करावे. तर तुम्हाला जर पशुपती व्रत करायचं असेल तर अर्थात तुम्ही ते कधीही कोणत्याही पक्षातील कोणत्याही महिन्यात तुम्ही पशुपती व्रत करू शकता. असं नाही की तुम्ही श्रावणातच करावे, पण जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तर या महिन्यामध्ये शिवलहरी या खूप जास्त पटीने कार्यरत असतात आणि त्यामुळे या व्रताचं फळ तुम्हाला 100% नाही तर 1000 पटीने नक्की मिळेल. पण बघा, एक सांगायचं आहे, हे जे व्रत आहे जे कोणी श्रद्धेने करतं त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच, एवढे हे प्रभावशाली हे व्रत आहे. 5 सोमवार हे व्रत करायचं आहे. फक्त एक सांगायचं, यथाशक्ती यथाभक्ती, मनात भाव असावा. नक्कीच भोलेनाथ आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील, यात काही शंका नाही. आता हे व्रत कोणत्याही सोमवारी करायचं आहे. हे व्रत करणं खूप सोपं आहे, पण याचे नियम आहे जे कटाक्षाने पाळायचे आहेत. नियमावर तुम्ही लक्ष द्या, म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं हे व्रत मंदिरातच करायचं. आता तुम्ही म्हणाल ताई मंदिरात का करायचं. आपल्याला माहिती आहे घरी केलेली सेवा आणि मंदिरात केलेली सेवा याच्यात खूप फरक असतो. असं म्हणतात की मंदिरात केलेल्या सेवेमध्ये किंवा भोलेनाथांची जेव्हा आपण सेवा करतो, हे पशुपती व्रत मंदिरात केल्याने याचं फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं. आणि मंदिरात जेव्हा ही सेवा करतो तेव्हा खूप पॉझिटिव्हिटी आपल्यात येते आणि घरात केल्यानंतर अर्थात फरक पडतो. मंदिरात नेहमी आरती, मंत्र, स्तोत्र चालू असतात, तेवढी पॉझिटिव्हिटी देखील असते. घरात त्याचं प्रमाण जरा कमी असतं. आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे मंदिर नाही, तर हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे, दुसरं कोठेही नाही, मंदिरातच तुम्हाला हे व्रत करायचं आहे. याच्या अटी मी तुम्हाला नंतर सांगते. आता मी तुम्हाला फक्त विधी सांगते. 5 सोमवार तुम्हाला हे व्रत करायचं आहे. आता बघा, पशुनाथ व्रतांची सकाळची पूजा ही कशी करावी. तर सगळ्यात प्रथम सोमवारी सकाळी लवकर आंघोळ करून पांढरे वस्त्र घालून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. पूजेचे ताट बनवताना हेही लक्षात ठेवा, 2दा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा, म्हणजे सकाळच्या आणि संध्याकाळची पूजा होईल एवढे. आता पूजेच्या ताटातील सामान काय घ्यावे, तर पाणी, पंचामृत, कच्चे दूध, बेलपत्र, जर धोत्रेची पांढरी फुले आणि फळे असेल तर घ्या, तसेच पांढरी फुलं, गंगाजल, भस्म, फुलवात, कापूर आणि एखादे फळ एवढे ताटामध्ये घ्यावे. मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या 4ही सोमवारच्या पूजा आपल्याला तेथेच कराव्या लागतील आणि म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुनाथांच्या व्रताची पूजा करता येईल. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपासाचा संकल्प करा. तसेच पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय हा जप करा. समोर खूप सारे वाहिलेली बेल, फुले, पाने शिवलिंगावर असतात, त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा. त्यानंतर कच्चे दूध, पंचामृत याप्रमाणे अभिषेक करावा आणि शेवटी परत पाणी घालून शिवलिंगाचा संपूर्ण अभिषेक करावा.
अभिषेक करताना हे लक्षात ठेवा, अभिषेक केलेलं पाणी थोडंसं वाटीमध्ये धरायचं आणि पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत पूजा करून घ्या. पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करावा व त्यानंतर शिवलिंगाला भस्म, पिवळे चंदन व्यवस्थित लावून घ्यावे. त्यानंतर बेलाची पानं, एखादं फळ, धोत्र्याचं फूल किंवा आणलेली जी सोबत अन्य काही पांढरी फुले, मात्र केतकीचं फूल शंकराला वाहू नका आणि ही फुले देवाला वाहून घ्यावीत. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर वाहाव्यात, फुलवात लावावी, देवाच्या पाया पडावे. हे सगळं झाल्यानंतर ते जे ताट तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला फलाहार करायचा आहे. आधी जेव्हा जाल तेव्हा फलाहार करायचा नाही, म्हणून सकाळी उठून तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि तिकडून जाऊन आल्यावर मग फलाहार करायचा आहे. सकाळी फलाहार करायचा नाही. फळं तुम्ही कोणतेही खाऊ शकता, फळांना बंधन नाहीये. या सोमवारी म्हणजे जेव्हा तुम्ही 5 सोमवार करणार असाल तर त्या 5 सोमवारी तुम्हाला सकाळी मिठाचं किंवा तिखट काहीच खायचं नाही, फलाहारच करायचा आहे. हे झाल्यानंतर दिवसभर तुमचं मन जेवढं शुद्ध आहे त्याच्याबद्दल, म्हणजे तुमचं शरीर जेवढं शुद्ध असतं तेवढं तुमचं मन शुद्ध ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचं कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, वाईट बोलायचं नाही. फक्त ओम नमः शिवाय या मनातून जप करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर प्रदोष समय, आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण प्रदोष समय करतो तेव्हा आपण प्रदोष समय म्हणजे संध्याकाळी भगवान शंकराची पूजा करायची असते. जेव्हा पशुपती व्रत तुम्ही करत असाल तेव्हाही तुम्हाला संध्याकाळी ही भगवान शंकरांची पूजा करायची असते. जे ताट तुम्ही सकाळी घेऊन गेले आहेत ते ताट तसेच झाकून ठेवायचं असतं आणि संध्याकाळी तेच ताट उचलायचं, परत घेऊन जायचं. पण त्यामध्ये त्या ताटात 2 गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या आहेत. ते जे आहे, तुम्ही जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला घरातून बनवलेलं एखादं स्वीट डिश, एखादा गोड पदार्थ तुम्हाला घेऊन जायचा आहे. तुम्ही शिरा घेऊन जाऊ शकता. या 5 सोमवारमध्ये तुम्ही कधी शिरा घेऊन जाऊ शकता, तुम्ही मिठाई घेऊन जाऊ शकता. फक्त एक सांगायचं आहे, शेवटच्या दिवशी 5व्या सोमवारच्या दिवशी याचं उद्यापनाला फक्त तुम्हाला शक्य असेल तर चुरमा, आपल्याला माहिती आहे चुरमा करतो. चुरम्याला काला आपण म्हणतो. जे तूप, गुळ आणि चपातीचा काला असतो तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय असतो, म्हणून तो तुम्हाला शेवटच्या दिवशी घेऊन जायचा आहे. बाकी काहीच नाही. आणि यथाशक्ती एखाद्या गोरगरिबाला तुम्हाला दान करायचं आहे. आणि उद्यापन कसं करायचं याचंही सविस्तर पुढे पाहूयात. तर 5ही सोमवार तुम्हाला गोड काहीतरी संध्याकाळी गोड घेऊन जायचं आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला 6 दिवे घेऊन जायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं 6 दिवे पहिल्या सोमवारी तुम्ही जे 6 दिवे घेऊन जाणार असाल, मग तुम्ही कणकीचे करा, तुम्ही पंत्या घ्या किंवा बाजारात जे छोटे छोटे दिवे मिळतात बघा, तुम्ही आणून ठेवा. पहिल्या सोमवारी जर कणकीचे दिवे घेऊन गेले तर पुढच्या 5ही सोमवार कणकीचे दिवे घेऊन जा. शुद्ध गाईच्या तुपाचा त्याच्यात दिवा लावायचा आहे आणि ते घेऊन जायचे आहे. किंवा जर तुम्ही पहिल्या सोमवारी जर पंत्या घेऊन गेला तर नंतरच्या 5ही सोमवार पंत्याच घेऊन जायचा आहे. हे त्याचे नियम आहे. पहिल्या सोमवारी आता जर तुम्ही एखादा प्रसाद घेऊन गेले, शिराचा प्रसाद वगैरे घेऊन गेला आणि जर हे 6 दिवे घेऊन गेले तर तिथे जाऊन परत भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला दूध, जलाभिषेक, काय जे असेल, पाणी, पंचामृत याचा अभिषेक करायचा आहे. जेव्हा तुम्ही वाटीत प्रसाद घेऊन जाता घरातून, त्याचे 3 भाग घरात करायचे नाही. तो वाटीतला प्रसाद जेव्हा तुम्ही मंदिरात घेऊन जातात त्या मंदिरातच भगवान शंकरांच्या समोर त्याचे 3 भाग करायचे. 2 भाग भगवान शंकरांसमोर ठेवायचे आणि 1 भाग जो आहे प्रसादाचा तो घरी घेऊन यायचा. 3 वाटे करायचे, 2 देवासमोर ठेवायचे आणि 1 आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आणि हे जे 6 दिवे आहेत ते तुम्हाला 5 दिवे भगवान शंकरांच्या पिंडीसमोर लावायचे आहे. आणि 1 जो दिवा आहे, 1 दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल, जेव्हा तुम्ही पूजा करून याल, घरात प्रवेश कराल, प्रवेश करण्याच्या आधी तुमच्या उजव्या बाजूला, दिशा वगैरे नाही, तुमच्या उजव्या बाजूला, तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि नंतर घरात प्रवेश करायचा आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. अगोदर 5 दिवे लावा, नंतर प्रसाद ठेवावा. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही वरण भात, भाजी पोळी काय असेल ते घरात तुम्ही खाऊ शकता. दोन्ही टाइम तुम्हाला फलाहार घ्यायची गरज नाहीये. सकाळीच फलाहार घ्यायचा, सकाळीच फलाहार घ्यायचा असतो, हा नियम आहे. आणि संध्याकाळी तुम्ही भाजी पोळी, वरण भात, भाजी काय असेल ते तुम्ही खाऊ शकता. पण जो तुम्ही मंदिरातील प्रसादाचा 1 भाग आणलेला आहे त्यातील संध्याकाळी तुम्ही उपवास सोडताना आधी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. घरच्यांना पण थोडा थोडा द्यायचा. आपल्याच घरात तो प्रसाद जाईल याची काळजी देखील घ्यायची आहे. आणि 1 घास तुम्ही घ्या, बाकीच्यांना थोडा थोडा द्या आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता.
आधी ते जो तुम्ही शिरा घेऊन जाणार आहे, शिरेवर आधी उपास सोडायचा आणि नंतर भाजी पोळी वरण भात काय असेल ते खायचं. अशा पद्धतीने पशुपती व्रत करावे. या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशा पद्धतीने बाकीच्या 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी. तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल. आता पशुनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे, तर पशुनाथ व्रताचे उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येतं. उद्यापन करतेवेळी लक्षात असू द्या, उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटांनी करू शकता. उद्यापन करते वेळेस आपल्याला एक नारळ 11 किंवा 21 किंवा 51 आपल्याला अर्पण करावे लागतात व उद्यापन करते वेळेस 108 तांदूळ घ्यावेत अखंड आणि ते पण किंवा तुम्ही गहू किंवा बेलपान देवाला अर्पण करावे लागतात. पण अर्पण करतेवेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीयेत, तर एक एक करून तुम्ही हे अर्पण करावे व आपली मनोकामना देवाला सांगावी. अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचाही जप करावा. पशुनाथ व्रत हे कोणीही केलं तरी चालतं, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते. पण हे शक्य नसेल तर फक्त उपवास तरी केला तरी चालेल. आता जाणून घेऊया पशुपती व्रत करताना आपण पुढील नियम पाळावेत. पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तींनी मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये. तसेच पशुपती व्रत नवरा बायको जोडीने जर करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे जे ताट आहे ते दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे. आणि पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करायची असते. 5 सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावे. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही आणि हे व्रत देवळातच जाऊन करायचं आहे. जर तुम्ही किरायाने जर राहत असाल तर पशुपती व्रत करता असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकणार नाही. पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी चतुर्थी आली तर त्या सोमवारी तुम्ही पशुपती व्रत करू नये. फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा. ज्याची एकादशी असेल त्यांनीच ते करायचं. पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा. मंदिरात जाऊन पूजा करू नये आणि एक सोमवार आपल्याला जास्त करायचा आहे. पूजा करते वेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरूर करावा आणि दिवसभरही करत राहावा. संध्याकाळच्या वेळी जे कणकीचे तुम्ही दिवे लावणार आहात ते तुपाचे असावेत. त्या दिव्यांना तेल वापरू नका. पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही, कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील. पण ज्या महिला श्रावण सोमवार अगोदरपासून करतात त्यांना श्रावण सोमवारी पशुपती व्रत करता येत नाही. मात्र ज्या महिला श्रावण सोमवार व्रत करत नाहीत त्या महिला श्रावण महिन्यात सुद्धा पशुपती व्रत करू शकतात. पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते. पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरात नॉनव्हेज हे बनवता देखील येणार नाही. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवता येणार नाही. पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर त्यावेळेस आपण शिवलिंगावर जलार्पण करत असाल त्यावेळी आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा. म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला तोंड करून उर्वरित पूजा केली तरीही चालेल. कारण पशुपती व्रत हा आपल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो. त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता, परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे. त्याने आपल्या मनातील इच्छा आणि अपेक्षा देवादिदेव महादेव हे पूर्ण करतील. परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेकडे बसून पाणी अर्पण करा. नाही जागा मिळाली तर तुम्हाला जिथे जागा शक्य असेल तिथे तुम्ही बसून पूजा करू शकता. बेलपत्राचा सुद्धा एक नियम आहे. पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर बेलपत्र वाहिले तर चालतात. जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढेच आपण अर्पण करू शकता. पण लक्षात असू द्या, सकाळच्या पूजेला आपण जेवढे अर्पण केलेले आहेत बेलपत्र तेवढे संध्याकाळच्या पूजेला अर्पण करायचे हे मात्र विसरू नका. तसेच घरी आणलेल्या दिव्याचं काय करावे. जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहोत तो मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो आणि तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला चारू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडू शकता.
मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एक पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात। ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये। पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी, त्या दिव्यांनी आरती करू नये। दिवे हे देवाच्या समोर ठेवायचे असतात। पशुपती व्रत करते वेळेस जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही। नैवेद्य हा कधीही गोड असावा आणि त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा त्यामध्ये अजिबात वापर करू नये। पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असतो आणि त्यामुळे उद्यापना दिवशी सुद्धा इतर 4 सोमवार जशी आपण पूजा केली तशीच करून उद्यापन करावे। उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी किंवा चतुर्थी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुनाथांचे या उपवास करू शकतो, परंतु उद्यापन तुम्हाला करता येणार नाही, कारण सोमवार ही पशुपती व्रतामध्ये तो पकडला जाणार नाही। फळे खाऊ शकता, चहा पिऊ शकता। पशुपती व्रत करताना आपण जे पाणी महादेवांवर टाकतो ते हळूहळू टाकावे। त्याचे शिंतोडे शिवलिंगापासून लांब उडता कामा नये। सकाळी पूजा करून आल्यावर पूजेचे जे ताट आहे ते झाकून ठेवावे। दिवा लावून झाल्यावर भगवान शिवाला प्रार्थना करायची की हे भोलेनाथ भंडारी, आज माझा पहिला सोमवार तुम्ही स्वीकार करा आणि मी मनापासून हा उपवास केला आहे, तुम्ही स्वीकारा, माझ्या जीवनातील दुःख संपू द्या, अशी प्रार्थना करायची। तसेच भगवान शंकराच्या मंदिरात जाल तेव्हा भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करून आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्याच्या भगवान शंकरांना त्या सगळं सांगायच्या आहेत आणि याच्यातून मला लवकरात लवकर मार्ग दाखवा अशी देखील प्रार्थना करायची आहे। हे व्रत खूप सोपं आहे, फक्त याचे काही नियम आहेत ते तंतोतंत पाळायचे आहेत। जर तुमच्या आयुष्यात खरंच दुःख संकट आहे तर या व्रताला सुरुवात करा। शेवटी जिथे श्रद्धा असते, जिथे भाव असतो तिथे प्रत्येक देव आपल्या हाकेला धावून येतो, यात काही शंका नाही। तुमच्या जर या शंका असतील तर सेवा करू नका, पण जर तुम्हाला निस्वार्थ मनाने भगवान शंकराची तुम्हाला आराधना करायची असेल, सेवा करायची असेल तर नक्कीच करा। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील, यात काही शंका नाही। तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।